कोल्हापुरातील जानकी मोकाशी यांनी ओडिशा इथं झालेल्या 17व्या राष्ट्रीय स्पर्धांमध्ये महिला गटात कांस्य पदक पटकावलंय. अशी कामगिरी करणाऱ्या त्या कोल्हापूर जिल्ह्यातील पहिल्या दिव्यांग महिला खेळाडू ठरल्या आहेत. आज त्यांनी अजिंक्यतारा कार्यालयावर विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांची भेट घेतली. यावेळी प्रशिक्षक दीपक क्षीरसागर हे देखील उपस्थित होते. आमदार सतेज पाटील यांनी जानकी मोकाशी आणि प्रशिक्षक क्षीरसागर या दोघांचंही अभिनंदन केलं आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. दरम्यान करवीर तालुक्यातील पोहाळे येथील मनीषा अनिल बेनाडे यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये घवघवीत यश मिळवलंय. मनीषा बेनाडे यांचं देखील आमदार सतेज पाटील यांनी अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. मनीषा बेनाडे या एक उत्कृष्ट खेळाडू असून त्यांनी तलवारबाजी या खेळातून विविध स्पर्धेमध्ये उत्कृष्ट यश मिळवलंय.